काल होती कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तसा पौर्णिमेचा माझा सत्यनारायण असतोच. जो आपला केंद्रानुसार आपण करत असतो 3 सुपारींचा सत्यनारायण. जसं की अ, गणपती, कुलदेवी, वरुण देवता असा साधा सोपा सत्यनारायण. श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन. ही कालची सेवा सकाळी बघा, सकाळी आपल्या कवड्या ज्या असतात, ज्या मी माझ्या देवघरामध्येच असतात, त्या मी अभिमंत्रित करून सकाळी ठेवल्या होत्या. सायंकाळी भरपूर होतं कारण आमच्याकडे भुलाबाया देखील बसतात. मी दरवर्षी दसऱ्यापासनं कोजागिरीपर्यंत अशा 5 दिवसांच्या भुलाबाई बसवते. त्या आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर ह्या ह्या भुलाबाया ज्या आहेत, ह्या शंकर पार्वतीचं रूप आहे आमच्या गावाकडे असं म्हणतात. ॲक्च्युली ही विदर्भामध्येच ही पद्धत आहे. ही इकडे पुण्या साईडला नाही आहे. पण मी माझं म्हणजे 8-9 वर्ष झाले मी माझ्याकडे हे बसवतेच. आणि छोट्या छोट्या मुलांसाठी छानपैकी मसाले भात आणि खीर बनवते आणि मिक्स खाऊ त्यांना देत असते. त्याचबरोबर बघा, माझ्या मुलीलासुद्धा तीच आवड आहे. ती बघा सगळ्यांना कशी हळदी कुंकू सगळ्या तिच्या छोट्या मोठ्या मैत्रिणींनी सगळ्या बोलावल्या होत्या आणि त्यांना छानपैकी हळदी कुंकू लावत होती. तसं तिला पूजेचं खूप वेड आहे. जसं मी करत असते ती माझ्या मागे मागे करण्याचा प्रयत्न करते. सगळ्यांना छान तिने हळदी कुंकू तिच्या मैत्रिणींना लावून घेतलं. आणि त्यानंतर मग भुलाबायांचे गाणे मीच म्हणते कारण इकडे ते कोणाला माहितीच नाही आहे आणि मला आवडतं, म्हणजे मला येतात ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवते. त्यानंतर रात्री बघा, इंद्रदेवतेची पूजा, लक्ष्मी, विष्णूंचा फोटो, त्याचबरोबर आपलं चंद्रदेवता म्हणून तांदूळ ठेवलेत. कुबेर देवतेची माझ्याकडे मूर्ती आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी, विष्णू आणि गणपती बाप्पा यांची पूजा केली रात्री 12 वाजता. त्यानंतर सगळ्या सेवा, मंत्रजाप सगळं, मग एवढी गडबड होती म्हणजे 10-12 मुलं होत असतील जेवायला. पण सगळं पूजा, सेवा, भगवंत सगळं माझ्याकडून करून घेतो असंच मी म्हणेल. आणि खूप छान प्रसन्न वाटतं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर रात्री ही 12 वाजताची पूजा पण केली. त्यानंतर मग दूध आपण प्रत्येकाकडे दूध आटवलं जातंच. आणि आधी सेवा करून घेतली. आणि त्यानंतर आता बघा, मी तुम्हाला ह्या ज्या भुलाबाई तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दिसत आहेत, तो याच वर्षीचा आहे. पण आता मी तुम्हाला म्हटलं की भुलाबाईंचे गाणे मी तुम्हाला, म्हणजे मी जे म्हणते ते ऐकवते, पण ते यावर्षी शूटच केले गेले नाही. तर मागच्या वर्षीचा एक व्हिडिओ आहे की ज्यामध्ये मी भुलाबाईंचे गाणे म्हणत आहे. तो व्हिडिओ मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. मला नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले.